आपल्या भारताचा खेळाडू आहे आणि खरं बघायला गेलं तर आज भारतीय रेल्वे कबड्डी संघाचा तो प्रशिक्षक आहे आणि त्याचा संघ इथे फायनल मध्ये पोहोचलेला आहे। मैं भाई धर्मराज चल रहा था, आपसे अनुरोध करूंगा धर्मराज भाई आप आ जाए। 2 दिवसापासून म्हटलं तुम्ही तो आवाज ऐकून राहिले की नाही आपल्या युट्यूब मध्ये पाहिलं, कधी मराठी कधी हिंदी कधी इंग्लिश, त्यासाठी टॅलेंट पाहिजे। काय गोळा आवाज होतो अशा माणसाला आपण आज गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा त्याला पण नाव विचारू काय। नमस्कार दादा, तुमचं नाव काय हो? माझं नाव राणा प्रताप तिवारी आहे। सर्वप्रथम मी गन्ना का फन्ना या युट्यूब चॅनलला मी शुभेच्छा देतो आणि गन्ना का फन्ना मध्ये फन्नीनेस भरपूर आहे हे मी मान्य करतो। तुम्ही कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या लेवलवर खेळले? सर पहिली गोष्ट तर मला ना प्रत्येक जणाला वाटतं की मी निवेदक आहे, एखादी कुठली ट्रेनिंग घेतलेली आहे। मी क्लिअर हे करू शकतो आणि सांगतो की मी निवेदक वगैरे ही ट्रेनिंग वगैरे घेतलेली नाहीये। मी राष्ट्रीय खेळाडू आहे, सेंट्रल रेल्वे, इंडियन रेल्वे आणि महाराष्ट्राचा प्रशिक्षक सुद्धा मी राहिलेला आहे। आणि म्हणजे एक सांगायचं की प्रत्येकाला वाटतं की मी निवेदक वगैरे नाहीये। स्वर्गीय कबड्डी महर्षी शंकररावजी साळवी यांचा मी चेला आहे, यांचा मी पट्टा आहे आणि त्यांची शिकवण घेऊनच मी आज निवेदकाच्या फील्ड मध्ये आहे। माझा खेळ जरी सुटला असला तरी लोक मला आज निवेदक म्हणून ओळखतात आणि मी माझी आयडेंटिटी देते वेळी सांगत असतो की मी या कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू आहे, राष्ट्रीय प्रशिक्षक आहे। या बाबतीत मी क्लिअर कट सांगतो तुम्हाला। अनापून राजे तो काय तुम्ही म्हणजे माणूस जेव्हा तुमचा आवाज ऐकते का नाही तेव्हा तुमच्याकडे पास वाटते। मी युट्यूबवर मी बोलत असतो पण आता 2 दिवस याच्यात मी म्हटलं माझा आवाज टाकला नाही, सारा तुमचाच आवाज आहे आणि ते बोलताना नाही म्हटलं पण मार्मिक बोलता असं वाटतं की हा माणूस शिकूनच आलेला आहे। पण तुम्ही जेव्हा सांगितलं की बाबा मी प्लेअर होतो त्यांना पाहिलं तेव्हा मी अचंबात पडलो, म्हटलं एवढा मोठ्या प्लेअर मध्ये हे गुण कसे काय, हा कोणाकडून शिकला तुम्ही? बस हेच सांगायचं की कबड्डी खेळत आम्ही बुवा साळवींच्या संपर्कात आलो आणि बऱ्याच लोकांना म्हणजे न्यू जनरेशन आहे त्यांना बुवा साळवी काय हे माहीतच नव्हतं। आणि बुवा साळवी बोलायला गेलं तर एक सुसंस्कृतपणा, त्यांच्या शब्दामधून जी गोडी आणि परफेक्ट लँग्वेज वापरायची कशी पद्धत होती त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर मी शिकलो। कबड्डी आहे हो, कबड्डीचा एक पिरियड असतो, तारुण्यात आपण कबड्डी खेळाल आणि कबड्डी खेळत खेळत तुम्ही मोठे होता, सिनियर होता आणि नंतर तुमचा खेळ समाप्त होतो। परंतु मी भाग्यवान याच्यासाठीच आहे की कबड्डीचा माझा खेळ सुटल्यानंतर सुद्धाही मी कबड्डीमध्ये निगडित आहे, संबंधित आहे। आणि तुम्ही बोललात की माझं वय आहे, तुम्ही बोललात की 54 पर्यंत असणार, नाही माझं वय 63 आहे आणि फक्त हेच क्रीडांगणाशी मी संबंधित आहे आणि क्रीडांगणामध्ये येत असतो आणि नवीन नवीन मुलं खेळताना बघत असतो, माझं सुद्धा वय वाढत नसतं, कमी होत असतो। हे काल बोललो की आम्ही मुंबईवाल्यांना स्वतःला शाणे समजत असतो, परंतु इथे आल्यानंतर आम्ही खरोखर नतमस्तक झालेले आहोत, बेंड आहोत, बरंच काहीतरी शिकून जातो आम्ही। एज्युकेटेड लोक आहेत, श्रीमंत आहेत, मोठमोठ्या गाडीतून येत असतात आणि गाडीतून आल्यानंतर उतरल्यानंतर वाटेल ती कामं करण्याची तयारी त्यांची असते, म्हणून हा खेळ मोठा असतो। आणि म्हणून यवतमाळ आपला अमरावती जिल्हा आणि विदर्भ हा मोठा आहे हे आम्ही सगळं मान्य करतो। तुम्ही आतापर्यंत खेळलेल्या ग्राउंड मध्ये सर्वात आवडता जे ग्राउंड आहे की ते तुमच्या स्मरणात आहे असं ग्राउंड कोणतं आणि ते लेवल कोणती? सगळ्यात महत्वाचं बोलायला गेलं तर अमरावतीमध्ये मी 1983 मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या ठिकाणी मी भारतीय रेल्वे कबड्डी संघातून फर्स्ट टाइम नॅशनल खेळलो आणि या अमरावतीशी मी इमोशनली भावनिक माझा टच आहे। आणि अमरावती वन ऑफ द बेस्ट प्लेस कबड्डीसाठी आहे। विदर्भामध्ये कबड्डीचे जेव्हा सामने व्हायचे ना तर तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांना माहित नाही की महिनाभर आम्ही प्रवासामध्ये असायचो। आज मुलं आहेत, एक स्पर्धा खेळल्यानंतर दुसरी स्पर्धा खेळण्याची तयारी ठेवत नाहीये, पण ही सिच्युएशन या ठिकाणी नव्हती। इथे आम्ही आलो तर पांढरकवडा असो, यवतमाळ असो, वर्धा असो, हिंगणघाट असो, सगळीकडे म्हणजे आमचा एक प्रवासच असायचा कबड्डीचा। आता तुम्ही जितू भाऊंचं नाव घेतलं, बरोबर, जितू भाऊंची तुम्हाला मुलाखत अगदी फार मुश्किलने भेटलेली आहे। जितू भाऊ ही व्यक्ती अशी आहे की एक मोठी ताकद आपल्या विदर्भाला, एक मोठी ताकद आपल्याला महाराष्ट्राला, एक मोठी ताकद आपल्या कबड्डीला प्राप्त झाली। त्याचं रिझन म्हणजे तुम्ही बघा की आम्ही त्यांना आजच विचारलं, मी व्यासपीठावर त्याला, जितू भाऊ तुम्ही झोपता किती वाजता? बोले 6:30 आणि उठता किती वाजता? 8:30। ही व्यक्ती एवढं शॉर्ट पिरियड मध्ये रेस्ट घेऊन पुन्हा मैदानावरती येत असते, ग्राउंडवरती येत असते, सगळ्यांची संपर्क राखणे, AKFIचे जेवढे पाहुणे बोलवलेले त्यांच्याशी कनेक्ट राहणे हे फक्त जितेंद्रजी ठाकूर यांनाच सहजतेने हँडल करता येते, बाकी कोणाला येणार नाही। तुम्हाला असं वाटत नाही का जितू ठाकूर हे इथं आमच्या अमरावती जिल्ह्याला लाभले, हे आमचं सौभाग्य आहे म्हणून? हे सौभाग्य नुसतं विदर्भ किंवा अमरावतीचं नाही आहे, हे सौभाग्य संपूर्ण महाराष्ट्राचं आहे आणि संपूर्ण देशाचं आहे। अगदी म्हणजे प्रामाणिकपणे
स्वतःचा खर्च करून निव्वळ कबड्डीसाठी ही व्यक्ती झगडत असते. आणि आज कबड्डी 2014 पासून मोठी झालेली आहे आणि 2014 पासूनच लोकांना वाटतंय, प्रो कबड्डी आल्यानंतर वाटतंय की कबड्डी बड़ी हो गई है और कबड्डी को एक बहुत ही ग्लॅमर निर्माण हो गया है. परंतु महाराष्ट्र आणि विदर्भ ही कबड्डीची पंढरी आहे, इन्स्टिट्यूट आहे, युनिव्हर्सिटी आहे. हे सगळ्यांना मान्य केलं पाहिजे. हा लिटरेचर हा इतिहास कोणच म्हणजे वाचण्याची पण कोण धाडस करत नाही आणि सांगण्याची पण सुद्धा कोण धाडस करत नाहीये. तर मी म्हणतो ना आपण की हिंदीमध्ये आपण दावे के साथ कह सकता हूँ कि कबड्डी का जो भला, कबड्डी की शुरुआत और कबड्डी की जो अच्छाइयाँ अगर आपको देखनी है तो विदर्भा में देखिए, महाराष्ट्र में देखिए और महाराष्ट्र और विदर्भा का कॉन्ट्रीब्यूशन देखिए कितना बड़ा है इस खेल के लिए. हे होते राष्ट्रीय खेळाडू राणा प्रताप तिवारी. बोलताना त्यांच्या शब्द कुठं लटकत नाही, म्हणजे त्यांचा यावर अभ्यास किती असेल. धन्यवाद. आपण गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल. असंच भेटत राहू. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल दर्यापूर. धन्यवाद. चलिए, गन्ना के फन्ना को हम बहुत सारी शुभकामनाएं देते हैं. बेस्ट ऑफ लक, ऐसे ही बढ़ते रहिए. और गन्ना जो फनी वे से ये जो न्यूज बना रहा है और सबके सामने प्रेजेंट कर रहा है, यूट्यूब चैनल को मैं यही कहूंगा कि गन्ना का फन्ना जो चैनल है इसको आप लोग सब लोग सब्सक्राइब करिए, लाइक्स करिए और ढेर सारी बधाई दीजिए. धन्यवाद. थैंक यू.